नमस्कार मित्रांनो, पोल्ट्री मेड इझीमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच व्ह्यूअर्सचे बरेचसे क्वेश्चन असतात आणि त्या बऱ्याचशा क्वेश्चनमुळेच तुम्हाला सांगण्यात खूप आनंद होतो आहे की आपण एक पोल्ट्रीची अख्खी सिरीज चालू करतो आहे. त्यात आपण बेसिकपासून सर्व पाहणार आहोत. म्हणजे पोल्ट्री फार्मिंगसाठी जागा कशी असावी, पोल्ट्री फार्मिंगच्या जागेची निवड कशी करावी, पोल्ट्री फार्मिंगचे शेडची बांधकाम कशी बांधकाम नेमकं कसं असावं, पोल्ट्री फार्मचं शेड कसं असावं, मतलब पूर्व पश्चिम असावं, उत्तर दक्षिण असावं, काय काय आपल्याला समस्या येऊ शकतात, त्यापासून आपण केजेस कुठून घ्याव्यात, बर्ड्स कुठून घ्यावेत, त्यांचं संगोपन कसं करावं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. व्हिडिओमध्ये आपण अशाच बेसिक 2-3 गोष्टी बघणार आहोत. म्हणजे पोल्ट्री फार्म चालू करताना मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट जागा कशी निवडावी. मित्रांनो, जागेचा बेसिक फंडा असा आहे, जागा वसाहती एरियापासून थोडीशी दूर असावी. त्या जागेवर व्यवस्थित रोड असावा, पाण्याची सोय असावी आणि जर नसेल तर पोल्ट्री फार्म टाकण्याच्या आधी त्या जागेवर एक लाईटची सोय, एक पाण्याची सोय, अनेक रस्ता, या तिन्ही गोष्टी करणं तुम्हाला खूप मॅन्डेटरी. नाहीतर तुम्ही आधी पोल्ट्री टाकशाल, ह्या सुविधा नसल्या तर खूप प्रॉब्लेम होतो. मी हे सर्व प्रॉब्लेम फेस केलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. आणि मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट शेडच्या दिशेबद्दल. शेडची दिशा नेहमी पूर्व पश्चिमच असावी. सुरुवातीला काय होतं, जर कुणी आपल्याला सांगितलं तरी आपल्याला असं वाटतं की जाऊ द्या, आपल्याला उत्तर दक्षिण सोयीस्कर पडतं आहे आणि आपण मॅनेज करून घेऊ. मित्रांनो, नंतर मॅनेज होत नाही. तुम्ही मागचं हे माझं शेड बघू शकता. हे शेड 30 बाय 160चं आहे आणि हे शेड बनवताना माझ्याकडून चुकी झाली आहे. माझ्याकडून हे शेड उत्तर दक्षिण बनवलं गेलं आहे आणि मला खूप सारे चॅलेंजेस येत आहे, खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की शेड नेहमी पूर्व पश्चिमच असलं पाहिजे. शेड मित्रांनो ज्यावेळेस उत्तर दक्षिण असतं त्यावेळेस तुम्ही आता बघू शकता की सूर्यप्रकाश ज्यावेळेस येतो त्यावेळेस पूर्ण प्रकाश मतलब पूर्ण ऊनमध्ये जातं. त्यासाठी मी अशी हे शेडनेट लावली आहे आणि उन्हाळा चालू आहे म्हणून त्याच्यावरती ती नळी पण लावली आहे, म्हणजे आतमध्ये थंडावा राहावं. आणि पलीकडच्या दिशेनेही तसेच ज्यावेळेस 10-11 वाजतात त्यावेळेस सगळं ऊनमध्ये येतं. हा एक याचा ड्रॉबॅक आहे. आणि पावसाचंही तसं होतं, इकडून पाऊस येतो पूर्ण शेडमध्ये घुसतो आणि तिकडून त्या दिशेनेही पाऊस आला, पूर्वेकडनंही पाऊस आला की पूर्ण पाऊसमध्ये घुसतो, म्हणजे पूर्ण पाणीमध्ये येतं. म्हणून मित्रांनो, कळकळून सांगतो की एवढी चुकी मात्र करू नका. शेड नेहमी पूर्व पश्चिमच असावं, उत्तर दक्षिण नको. गोष्टी मॅनेज होऊ शकतात पण गोष्टी उन्हाळ्यामध्ये खूप हार्ड होतात. लिटरली बरेच पक्षी मरतात ह्या एका चुकीमुळे, कारण पक्ष्यांवरती डायरेक्ट सनलाईट पडायला लागतो आणि डायरेक्ट सनलाईटचं एक्सपोजर पक्ष्यांना खूप हानिकारक असतं. जागेबद्दलची ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. मित्रांनो, पोल्ट्री फार्म चालू करण्याच्या आधी एक पाण्याचा व्हॅलिड आणि चांगला सोर्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे असं काही नाही, पाण्याचा सोर्स बोर असला तरी चालतो, पाण्याचा सोर्स विहीर असला तरी चालतो, पण 2 गोष्टी मात्र मेक शुअर करा. एक म्हणजे पाण्याचा pH आणि एक म्हणजे पाण्याचा TDS. पाण्याचा pH हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा आणि पाण्याचा TDS जो आहे तो TDS 1000 ते 1500 पर्यंत चालतो. 1500पेक्षा जास्त नसावा. थोडाफार 2000 पर्यंत तो चालू शकतो, पण 1000-1500च्या रेंजमध्ये ते उत्कृष्ट पाणी असतं. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, जेही डिसीज येतात ते बरेचसे डिसीज पाण्यातूनच येतात. तुम्ही कितीही महागडे औषधं द्या, जर तुमच्या शेडवरचं पाणी व्यवस्थित नसेल तर तुम्ही पोल्ट्री फार्ममध्ये सक्सेस होऊ शकत नाही. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाणीच असतं. आणि परत सांगतोय की पाण्यातूनच बरेचसे डिसीज येतात. आणि वॉटर सॅनिटायझर वगैरे ह्या गोष्टी तुम्ही सेकंडली करू शकता. या गोष्टींनी तुम्ही pH वगैरे कमी करू शकता. पण जर तुमचा पाण्याचे हार्डनेस म्हणजे TDS जर जास्त असेल तर त्याला मित्रांनो पर्याय नाही आहे. RO बसवावा लागतो, पण RO खूप खर्चिक जातो. म्हणून ही गोष्ट मेक शुअर करा, चेक करा की तुमच्या पाण्याचा pH 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा आणि जे तुमच्या पाण्याचं TDS आहे ते 1500च्या आत असावं. आणि मित्रांनो, विशेष असं होतं की बरेच जण पाणी टेस्टिंगला देतात
पाण्याची टेस्ट करतात, बाबा pH किती चेक करा, TDS किती आहे चेक करा. मित्रांनो, खर्चिक टेस्ट वगैरे करायची गरज नसतात. pHची टेस्ट तुम्ही लिटमस पेपरवरही करू शकतात आणि एक 150-200 रुपयाचं pH मीटर येतं, ते pH मीटर घेऊनही तुम्ही टेस्ट करू शकता. हां, TDSसाठी मात्र तुम्हाला पाणी द्यावं लागतं, किंवा मग TDSची टेस्ट ही तुम्ही एक 100-150 रुपयाचं TDS मीटर भेटतं त्याने करू शकतात. एवढं ॲक्युरेट येत नाही, पण 100-200च्या फरकाने ते एकदम TDS 100-200च्या फरकाने ते एकदम व्यवस्थित सांगतं, म्हणून तेही तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेडची जागा कशी असावी आणि पाणी कसं असावं याबद्दल बोललो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की शेडचं बांधकाम कसं करावं, किती पक्ष्यांना किती बाय कितीचं बांधकाम लागतं, बांधकामाला किती खर्च येतो, पत्रे वगैरे कोणते वापरावे, जाळी कुठली वापरावी, केजेस कोणते असावे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल चर्चा करणार आहोत. पण त्याआधी तत्पूर्वी जर तुम्हाला काही अजून क्वेश्चन्स असतील, अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील की नाही बाबा अजून हे बेसिक राहिलं आहे, ह्यावरती एक व्हिडिओ तयार करा, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी त्या टॉपिकवरही एक बेसिक टॉपिक असला पाहिजे त्या टॉपिकवरही आपण व्हिडिओ तयार करूयात. थँक्यू व्हेरी मच.